Warm welcome. Last hour we learned part 1 from lesson Journey to the West. Today we are going to learn second part of lesson Journey to the West. Now let's see. Now these three characters are no son. आता या तीन व्यक्ती म्हणजे काही संत नव्हते. In fact, though they all have supernatural powers, खरे तर या सगळ्यांकडे जरी अतींद्रिय शक्ती असल्या तरी they are known trouble makers. तरीही ते उपद्रवी म्हणून ज्ञात आहेत. So the gods have thrown them out of heaven. म्हणून देवांनी त्यांना स्वर्गातून हकलून दिले आहे. However, the kind deity Guanyin has offered each of them one more chance. पण दयाळू देवता ग्वानियन हिने या तिघांपैकी प्रत्येकाला आणखी एक संधी दिली आहे. If you help the holy monk in his pilgrimage to India, या पवित्र साधूंच्या भारत यात्रेत तुम्ही जर त्याला सहाय्य केले, if you use your power for this good work, या सत्कार्यासाठी तुम्ही जर आपल्या शक्तीचा प्रयोग केला, then you may return to heaven, तर तुम्ही कदाचित स्वर्गात परताल. That is why the three characters have agreed to be Yuan Chong's disciple and to help Yuan Chong in his difficult journey. त्यामुळेच युआन चांग याचे शिष्य होणे आणि त्याच्या खडतर प्रवासात त्याला सहाय्य करणे याला या तिघांनी मान्यता दिली. And sure enough, they have many thrilling, exciting and sometimes humorous adventures on the way to the Holy Land, India. आणि हे नक्कीच की भारताच्या पवित्र भूमीच्या मार्गावर त्यांना कित्येक थरारक, क्षोभक आणि कधीकधी गमतीदार साहसे करावी लागली आहेत. The most powerful among the three disciples is Sun Wukong. या तीन शिष्यांपैकी सर्वात शक्तिशाली आहे सन वुकॉंग. Everything about him is एक्स्ट्राऑर्डिनरी. त्याच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट असामान्य आहे. He was born when wind blew over a huge stone egg on the flower fruit mountain. पुष्पफल पर्वतावरील दगडी अंड्यावरून जेव्हा वारे वाहत होते तेव्हा ह्याचा जन्म झाला. He is able to transform himself in 72 different ways. तो स्वतःमध्ये 72 वेगवेगळ्या मार्गांनी रूपांतर घडवू शकतो. Not only that, but he can also transform each of his hair stand into any living or non-living things of his choice. इतकेच नाही तर तो आपल्या प्रत्येक केसाचे स्वतःला पाहिजे त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूत रूपांतर करू शकतो. His as you wish gold banded cuddle is also magical. त्याच्याजवळचा सोन्याचा पट्टा असलेला इच्छाकारी सोटा जादूचा आहे. It can grow as big as a pillar supporting the sky. तो आकाशाला आधार देणाऱ्या स्तंभा एवढा मोठा होऊ शकतो. But at other time it become as tiny as a needle. पण इतर वेळी तो सुई एवढा छोटा होतो. Then the monkey king just tucks it away behind his ear. मग हा वानरांचा राजा तो आपल्या कानामागे खोचून ठेवतो. Sun Wukong
can travel thousands of kilometers in just one somersault. Somersault means कोलांटोडी. केवळ एक कोलांटुडी मारून सन वुकॉंग हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकतो. ही कॅन वॉक थ्रू फायर. तो अग्नीतून प्रवास करू शकतो. ट्रॅव्हल अंडर वॉटर. पाण्याखालून प्रवास करू शकतो. अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. आणि स्वेच्छेनुसार कोठेही उडत जाऊ शकतो. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड. त्याचा देह हिऱ्याप्रमाणे कणखर आहे. डायमंड मीन्स हिरा. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. म्हणून त्याला कोणताही माणूस किंवा कोणतीही वस्तू इजा करू शकत नाही. हिज गोल्डन गेज फायरी आईज हॅव एक्स-रे विजन. सोन्याचे कटाक्ष टाकणाऱ्या त्याच्या आग ओघणाऱ्या डोळ्यात क्षकिरणांसारखी नजर आहे. एक्स-रे विजन मीन्स द ॲबिलिटी टू सी थ्रू समथिंग. कशातूनही दूर पाहण्याची त्याच्यामध्ये असलेली शक्ती. नो वन कॅन डिसीव्ह हिम. त्याला कोणीही फसवू शकत नाही. सन वुकॉंग इज ब्रेव अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो अ ट्रिकस्टर. सन वुकॉंग शूर आणि हुशार आहे पण लबाड आहे. ही लव्ज टू हॅव फन. गंमत जम्मत करणे त्याला अतिशय आवडते. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. हे त्याच्या जबरदस्त शक्तींपैकी काही शक्ती त्याला या कामी मदत करतात. ही हॅज अ वॅस विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन. त्याच्यापाशी एक पात्र आहे. हे पात्र कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला खेचून घेऊ शकते. सक मीन्स खेचून घेणे, शोषून घेणे. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. एखाद्या कुलपाकडे केवळ बोट दाखवून तो ते उघडू शकतो. ही इज व्हेरी व्हेरी क्विक. तो अतिशय चपळ आहे. अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ॲट अ ब्लिंक. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच तो अतिशय विशाल होऊ शकतो. तर अतिशय सूक्ष्मही होऊ शकतो. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीच हिज एनिमीज युझिंग दिस ट्रिक. या शक्ती वापरून त्याने आपल्या शत्रूंना कसे खिजवले असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता. इफ यू वॉन्ट टू रीड अबाउट द ॲडव्हेंचर दॅट सन वुकॉंग आणि त्याच्या सहकाऱ्यांना आपल्या मार्गात जी साहसे करावी लागली त्याबद्दल तुम्हाला जर वाचन करायचे असेल अँड हिज कंपेनियन हॅड ऑन द वे, you will find the stories in the English translation of Journey to West. तर पश्चिमेकडील प्रवास या मूळ चीनी पुस्तकाच्या जर्नी टू द वेस्ट या इंग्रजी भाषांतरात त्यातील कथा मिळतील. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म. यातील काही कथांवर चित्रपट काढण्यात आले आहेत. What would you like better? तुम्हाला यातील काय बरे अधिक आवडेल? To read the historical account of Yuan Chong's travel. युआन चॉंग यांच्या प्रवासांचे ऐतिहासिक वर्णन वाचणे की or to read the fantastic stories of सन वुकॉंग की सन वुकॉंग यांच्या कल्पनारम्य कथा वाचणे. Maybe you should read both
टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर. तुम्हाला अधिक काय आवडते ते पाहण्यासाठी तुम्ही दोन्ही पुस्तके वाचणे कदाचित अधिक संयुक्तिक ठरेल. हॅपी रीडिंग. तुमचे वाचन आनंदी ठरो. ओके स्टुडंट, अंडरस्टँड this lesson. Now here given some question in your textbook on page number 20. Why have the three character agree to help Yuan Chong? या तीन व्यक्तींनी युआन चॉंगला मदत करण्याचे का कबूल केले? Answer: because the kind deity Guanyin asked them to help Yuan Chong in his pilgrimage to India and use their powers for his good work. If they do so, they will return to heaven again. Next question. Who is the most powerful among the three disciples? त्या तीन शिष्यांपैकी सर्वात सामर्थ्यवान कोण आहे? Answer is Sun Wukong is the most powerful among the three disciples. Here given one more question on page number 21. Write other expression like happy reading. Happy reading सारखे इतर काही वाक्यप्रयोग लिहा. Answer is happy ending, happy beginning, happy journey, happy day, happy marriage, happy returns of the day, happy birthday, happy new year, happy Diwali, etc. Okay, understand all these questions answer. Now here given the English workshop in your textbook page number 21. Question number 1. List all the person and character mentioned in the story. Which of them are real, which are imaginary? या कथेत उल्लेख केलेल्या व्यक्ती आणि पात्रे यांची यादी लिहा. त्यातील खरोखरीच्या कोणत्या व काल्पनिक कोणत्या हे सांगा. Characters in the story. Yuan Chong is the real character. Guanyin deity, Sun Wukong or Monkey King, Zhu Bazi or Pixie, Sha Wuzing or Sand Priest, it is a imaginary character. Question number 2. Say whether the following sentences are right or wrong. पुढील वाक्य बरोबर आहेत की चुकीचे आहेत ते सांगा. Sentences. The novel journey to the west is about a journey to western countries like England and America. This sentence is a wrong. Second, in the days of Yuan Chong, traveling from China to India was not an easy task. Its sentence is a right. Yuan Chong traveled to many parts of India. This sentence is a right. Yuan Chong's way back home was relatively easy. This sentence is a wrong. Gods and supernatural powers had helped Yuan Chong in his quest. This sentence is a wrong. Next, the three disciples of Yuan Chong were three sons. This sentence is a wrong. The three disciples have supernatural powers. This sentence is a right. Okay. Question number 3. Write any 5 features of Sun Wukong character that you like best. म्हणजे काय? सन वुकॉंगच्या व्यक्तिरेखेतील तुम्हाला सर्वात अधिक आवडलेली वैशिष्ट्ये लिहा. इथे तुम्हाला सन वुकॉंगबद्दलची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. फर्स्ट, ही कॅन वॉक थ्रू फायर.
Second, his body is as hard as diamond. Third, he can grow as big as a pillar supporting the sky, but at other time it becomes as tiny as needle. Fourth, he can also transform each of his hair strands into any living or and non-living things of his choice. And fifth, he is able to transform himself in 72 different characters. Next question is a fourth question. Read. वाचण्यासाठी दिलेला आहे. Fourth question. As big as a pillar, as tiny as a needle. Now, write more such phrase using your imagination. तुमची कल्पना वापरून वरीलप्रमाणे आणखी काही शब्दसमूह लिहा. As big as a giant, as tiny as a ant, as tiny as hard as a iron, as soft as a feather, as sweet as sugar, as sharp as knife. Question number 5. You know that many times a letter or a group of letters is added before or after a word to make new word. A letter or a group of letters that is added before a word is called a prefix. A letter or group of letters that is added after a word is called a suffix. The word to which a prefix or suffix is added is called a root or root word. Let us look at some example of roots, prefix and suffix. तुम्हाला माहीत आहे की एखादा नवीन शब्द तयार करण्याकरता बऱ्याच वेळा एखाद्या अक्षराच्या किंवा अक्षरांच्या गटामागे किंवा पुढे एखादा शब्द जोडला जातो. मागे जोडलेल्या अक्षरगटांना प्रेफिक्स म्हणजेच उपसर्ग म्हणजेच पूर्वप्रत्यय असे म्हणतात व पुढे जोडलेल्या अक्षरगटांना सुफिक्स म्हणजेच अंत्यप्रत्यय असे म्हणतात. ज्या शब्दाला असे प्रेफिक्स किंवा सुफिक्स जोडले जातात त्या शब्दाला रूट किंवा रूट वर्ड म्हणजेच मूळ शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ प्रेफिक्स फॉर एक्झाम्पल इथे दिलेले आहेत. प्रेफिक्स प्रेफिक्स म्हणजे उपसर्ग. सेमीफायनल, मिसबिहेव, अनफ्रेंडली या शब्दांमध्ये सेमी हा काय आहे? प्रेफिक्स उपसर्ग आहे. मिसबिहेव यामध्ये मिस हा काय आहे? प्रेफिक्स आहे. अनफ्रेंडली यामध्ये प्रेफिक्स कोणता आहे? अन. सुफिक्स वर्ड केअरलेस, रूडली, काइंडली या शब्दांमध्ये रूट वर्ड कोणते आहेत? मूळ शब्द कोणते आहेत? केअर. केअरलेसमध्ये केअर. रूडली यामध्ये मूळ शब्द रूट वर्ड रूड. काइंडली या शब्दामधील रूट वर्ड आहे काइंड. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज अ 6th. गिव्स द मीनिंग ऑफ अनफॅमिलियर अँड अनबिलिव्हेबल. फॅमिलियर या शब्दामधील अनफॅमिलियर या शब्दाचं मीनिंग आहे दॅट यू डू नॉट नो ऑर रिकॉग्नाइज म्हणजे अपरिचित. अनबिलिव्हेबल म्हणजे व्हेरी डिफिकल्ट टू बिलीव्ह, अविश्वसनीय. नाव राईट द ऑपोजिट ऑफ द फॉलोइंग. खालील दिलेल्या शब्दांचे विरुद्ध शब्दात लिहा. अनसेफ, सेफ. ऑपोजिट वर्ड इज सेफ.
Unimportant, opposite word is important. Uninteresting, opposite interesting. Unknown, opposite known. Unkind, opposite kind. Unintelligent, opposite intelligent. ओके स्टुडंट, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगितलेली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. गॉट इट? ओके Student, I will give you some new word from lesson Journey to the West. See on the blackboard. New word. Disciple म्हणजे शिष्य. Exciting म्हणजे मनात खळबळ उडवून देणारा. होली लँड म्हणजे भारताची पवित्र भूमी. एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे असामान्य. टू ट्रान्सफॉर्म म्हणजे रूपांतरित होणे. स्ट्रँड म्हणजे एक केस. कडल म्हणजे सोटा. पिलर म्हणजे खांब किंवा स्तंभ. तुटक म्हणजे खोचून ठेवणे, खोचणे. ॲटविल म्हणजे इच्छेनुसार. गेज एकटक. फायरी आईज म्हणजे जळजळीत डोळे. ट्रिकस्टर म्हणजे लुच्चा, फसवणूक करणारा, लबाड. टू सक म्हणजे चोखणे, शोषणे, खेचून घेणे. ॲट अ ब्लिंक म्हणजे एका दृष्टिक्षेपात. फॅन्टॅस्टिक म्हणजे कल्पनारम्य. ओके स्टुडंट, या सगळ्या शब्दार्थ पाठ करायचे, वहीमध्ये लिहायचे आणि पुन्हा पुन्हा ते रिवाईज करायचे. ओके.